किंवा या शरीरात त्रिगुण जरी असले तर त्या त्रिगुणाच्या पोटात जर निर्गुण भरलं तर त्या त्रिगुण असणार नाहीच होऊन जातं. अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी प्रदान करण्याचं काम सुमेधामाता करतात. ऐसे लोलची नेनो कीती मुख्य स्मरण आले नेपती तो स्वाद जाणे रघुपती बैसले पाती ते धन्य. आणि अशा प्रकारे असणारा आता हे जे सर्व जेवण वाढलेलं आहे आणि जे काही लोणचे प्रदान असणार प्रभू रामचंद्रांना केले आहेत तर या सगळ्या असणार जेवणाचा स्वाद जाणणारा किंवा असणाऱ्या या सगळ्या गोष्टीचा ज्ञाता जर कोण असेल तर तो प्रभू रामचंद्र आहे. आणि तो प्रभू रामचंद्र ज्या गोष्टीची कमतरता किंवा काय उणीव आहे काय चांगला आहे हे सांगू शकतात. आणि अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र जसा स्वाद घेतात तसे प्रभू रामचंद्राच्या संगतीला बसलेले देखील स्वाद घेऊ लागले. सूक्ष्म सेवेच्या सेवया मोडोनी देता सगळ्या क्षीर साखरेशी आळलिया स्वयंसेवेल्या श्रीरामे. आणि अशा प्रकारे आता असणारा जी काही शुद्ध सेवा आहे बारीक स्वरूपाने असू द्या मोठ्या स्वरूपाने असू द्या अंगीकृत असू द्या अंतर्मनाने असू द्या या सगळ्या गोष्टीने असणारा बारीक निरीक केलेल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवया रूपाने प्रभू रामचंद्रांना असणारा त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. आणि त्यामध्ये असणार साखर अशा प्रकारे आणि दूध क्षीर सागर म्हणजे क्षीर साखर असणार टाकून प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रेमाने दिलेल्या आहे. पोकळ वळवटे सराळे एके वाटोळीला मोळे सेवे माझी अवधी आले थाई पावले रघुनाथा. आणि अशा प्रकारे असणाऱ्या सेवा वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या आहेत. काही असणाऱ्या वळलेल्या आहेत हातावर काही मशीनवर काढलेल्या आहेत आणि असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या विभिन्न तिखट गोड अशा प्रकारच्या असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना सेवा देण्याचं कार्य केलेलं आहे. परम स्वादाची साखर पंचरस पंचदार घृत वाढिले सर्व सार स्वादे रामचंद्र डुलत. आणि जी काही सेवया असणाऱ्या बारीक बारीक स्वरूपातील सेवेच्या रूपीच्या सेवया प्रभू रामचंद्रांना दिलेल्या आहेत त्याच्यावरच असणारं दूध टाकलेलं आहे. पंचधारा अशा प्रकारचे असणारे तुपाचे टाकलेले आहे आणि पंचरस जे आहेत ते सर्वांनी युक्त अशा प्रकारच्या ज्या सेवया आहेत त्या असणार प्रभू रामचंद्रांना अति आनंदाने सुपूर्द केलेल्या आहेत. अनुतापे सद्य स्तब्ध निज सारांचे सारग्रत अखंड धारा स्वये वाढीत श्री रघुनाथ निज भोक्ता. आणि अशा प्रकारे असणारा अनुताप जो आहे या संसाराचा ताप झाल्यानंतर पश्चाताप या संसारातून झाल्यानंतर जो अनुताप होतो त्यामुळे असणारा परमार्थाची असणारा ओढ लागते आणि ती ओढ एकदा लागली की पुन्हा असणारा ती ओढ न सुटावी यासाठी विवेकाचा असणारा कडसन त्या ठिकाणी त्या झुकाला असणारा तुपाला केलेला असल्यामुळे त्याचे तुपाचे असणारे कडसन अत्यंत उत्तम अशा प्रकारचे व्यवस्थित झालेले आहेत. आणि साररूपी तुप असणार ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना वाढलं त्यावेळेस प्रभू रामचंद्राने त्याचा आस्वाद घेतल्यानंतर अत्यंत आनंदित प्रभू रामचंद्र झाले. शास्त्र परिपाडे पापड नारायुक्त्या तितळपड जळजळे चाले पोड तेने कडकड मोडती. आता प्रभू रामचंद्रांना पापड दिलेले आहेत ते पापड असणार तळून दिलेले आहेत. परंतु पापड कशा प्रकारचे आहेत तर शास्त्र असणार शास्त्राचं उपमा असणार त्या पापडाला दिलेली आहे का कारण शास्त्रामध्ये तर्क वितर्क अशा प्रकारचे आहेत आणि त्याच्यामुळे त्या पापडावर जे काही फोड आलेले आहेत ते तर्क वितर्काचे म्हणजे मी मोठा तू मोठा तुझे विचार मोठे माझे विचार छोटे तुझे असणार या ज्या गोष्टी आहेत तर्क वितर्काचे फोड असणार त्या पापडावर दिसू लागले. या लागी घातले होते मागे ते ओढोनी भजन मार्गे विरवोनिया सर्वांगे राम भोगे स्वादिष्ट. आणि अशा प्रकारे तर्क वितर्काचा संघ सोडून आता असणारा फक्त भगवान नाम किंवा भगवंताची संगती त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळं आता फक्त असणारा भगवंताची संगतीचा अनुभव घ्यायचा किंवा लाभ घ्यायचा असा विचार असणारा त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. श्रीराम सीतेची प्रीते सदा त्या माझी सांडा बद्धा या लागी न करेच सुमेधा वृद्धानुवादा जाणूने. आणि अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्रांना जे आहे ते सीतेची अत्यंत म्हणजे भक्ती जी असणार अत्यंत गुढी अशा प्रकारची आहे आणि त्याच भक्ती भावाने किंवा असणाऱ्या श्रद्धेने सुमेधा मातेने असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वाढलेला समूळ गुंतली कुरवंडी स्वये नुगवेची बापुडी शांती दाती केली कुडकोडे आले रोकडे राम सुखा. आणि आता प्रभू रामचंद्रांना जी काही आहे
रामचंद्राने आपल्या दाताने असणार पुष्करून त्या ठिकाणी ती खाल्लेली आहे. विषय लालसाचे पै लाडू विवेके वाढले फोड फाडू येणे पडी पाडे तिळव्याचा जोडू स्वाद गोडू श्रीरामे. आणि अशा प्रकारे असणार विशेष सुख रूपी जे काही लाडू आहे ते लाडू प्रभू रामचंद्राने दिले, परंतु ते विवेक बुद्धीने असणार फोडून त्याचा असणार वाढण्याचं काम भगवंताला केलेलं आहे. वैराग्य कडे कडविली कडे ती माझी माया मुगवडे विरोनी स्वदाले गाडे तिची गोडी राम जाणे. आणि अशा प्रकारे असणार जे वैराग्य युक्त असणारे वैराग्यामध्ये वैराग्य कडी असणार त्या ठिकाणी ठरवलेली आहे आणि त्याच्याबरोबर असणार खाण्यासाठी मेदू वड्या असणार प्रभू रामचंद्राने दिलेल्या आहे. त्या माझी जिरे मिरे कापुरा तेने सुवास चढे अंबरा रसज्ञ सेविती फर फरा श्रीरामचंद्राचे निधर्मे. आणि त्यामध्ये असणारा जिरे मिरे जे आहे कापूर आहे त्यांचा अत्यंत सुगंधित अशा प्रकारचा असणारा त्यामध्ये टाकल्यामुळं अत्यंत त्याचा जो वास आहे तो गगनामध्ये असणारा येऊ राहिला आहे. अशा प्रकारचा असणारा या सर्व मिष्टांनाचा उपभोग त्या ठिकाणी सर्वजण घेऊन राहिले. भजन भावाचे मांडे पुरिया क्षीर सागरींच्या क्षीर घालिया सबाये गोड गुळ वरिया पूर्ण पुरिया परिपूर्ण. अशा प्रकारे असणारा भजन भाव रूपी असणारा प्रभू रामचंद्रांना पुऱ्या प्रदान करण्याचं कार्य त्या ठिकाणी सुविधा मातेने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे काही दूध आहे ते दूध सुद्धा असणार त्याच्यासोबत खाण्यासाठी दिलेलं आहे. भजन भेदे सफेद फेरी प्रेम शर्करा भरणी भरणे अमृत फळातील जवरे वाढले आईने आंबवडे. आणि त्याच्यातच असणारा पुन्हा गुळ टाकलेला आहे, दूध टाकलेलं आहे आणि त्याबरोबर असणारा आंबवडी खाण्यासाठी प्रभू रामचंद्राला दिलेली आहे. नुसदी गोडीची धडेले तैसी खांडवी वाढेले चंद्रबिंबीची काढेले घडी मांडे मांडियाची. आणि अशा प्रकारे आता असणारा प्रभू रामचंद्राला जो काही मांडा आहे तो मांडा बनवून खाऊ घालण्याचं कार्य सुमेधा माता करू लागलेलं आहे. मांडियाची ऐका नवल परे चतुर्वेद घडियाचारे कर्म कानवले उत्तरे श्रीरामचंद्रे निज स्वाद. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांना जे काही मांड दिले आहेत त्या मांडाला असणारे चार वेद रूपी असणारे 4 घड्या आपण चपातीच्या जसं घालतो तसं असणार दिलेले आहेत. आणि अशा प्रकारचा असणारा मांड प्रभू रामचंद्रासमोर ठेवलेला आहे. विवेक सडणे अति सोज्वळे उभय भावी निज ते जाळे तांदूळ वेळीले आणि याळे भाव बळे अरुवार. आणि अशा प्रकारे असणारे जे काही तांदूळ आहेत ते अत्यंत दोन्हीकडूनही टोकदार अशा प्रकारचे आहेत आणि ते तांदूळाचा भात असणार अत्यंत विवेक सदृश बुद्धीने केलेला आहे आणि तो भात देखील प्रभू रामचंद्रांना दिलेला आहे. स्वमोगराळे सनात अलिप्तपणे भरिला भात थाई वाढील न फुटत श्री रघुनाथ निगभोगता. आणि तो भात वाढत असताना वगराळा घेतलेला आहे पण ते वगराळा असताना सोहम रूपी वगराळा आहे जेणेकरून ते भातात जरी बुडवलं तर ते असणारा भात त्याला काही आघात करणार नाही. आणि अशा प्रकारच्या वगराळ्याने असणार जे काही भात वाढलेला आहे त्या भाताचे असणारा कसलाही शीत तुटणार नाही याची काळजी असणाऱ्या त्या वगराळ्याने घेतलेली आहे. अन्नावराने श्रेष्ठता सवाय कोंडा सांडिला परता चढले मध्य नायकाचे माथा प्रिय रघुनाथ या लागी. आणि अशा प्रकारे असणारं सर्व जे काही अन्न आहे ते अन्न प्रभू रामचंद्रांना दिलेलं आहे. सर्व असणारा त्याचा सार त्या अन्नामध्ये सर्व काढलेलं आहे आणि सार धूत असणारा प्रभू रामचंद्रांना दिलेला आहे. सर्व स्वादाचे कारण स्वय श्रीराम आपण या लागे वाढले वरे लवन अपूर्ण ते पूर्ण करेल. आणि अशा प्रकारे असणारं सर्व जरी अन्न वाढलं किंवा काही वाढलं तरी सगळ्यात महत्वाचं ते आहे मीठ. आणि या सगळ्यावर असणार प्रभू रामचंद्र स्वरूपी मीठ घातलेलं आहे कारण भगवंताचं असणारं नामस्मरण घेतलं की सगळ्या अपूर्ण गोष्टी पूर्ण झाल्या जातात. अशा प्रकारचं जेवण असणार आता चालू झालं. श्रीराम पंक्ती रस पियुष जासी श्रद्धेची अति भूक
ग्रासोग्रासी चढते सुख हे परवडी दे त्याला घे. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्राच्या नाम स्वरूपी म्हणजे प्रभू रामचंद्र आपण जर नाम घेतलं किंवा भगवत भजन जर चालू असलं तीच असणारा प्रभू रामचंद्राची संगत असते, तीच असणारी पंगत असते. आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या संगती पंगतीमध्ये त्या ठिकाणी सर्वजण जेवू लागलेले आहेत. निवल नाही श्रीराम पंथी जेविता जेविते चवी जाणते रुचलेपणे जाणे वाढते जनकनृपती सावध. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्राच्या सोबत जेवत असल्या कारणाने कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, सर्व गोष्टी असणारा परिपूर्ण आहे. आणि सर्व गोष्टीने अति आनंदी होऊन असणार ते जे काही प्रभू रामचंद्राच्या संगतीचे होते ते सर्व जण सुद्धा असणार अन्न ग्रहण करू लागले. सुमेधा सदा सावधान जाणे कृषी आत्ताचे लक्षण सबायांनी ववितसे पूर्ण जीवा जीवन देतसे. आणि अशा प्रकारे जी सुमेधा आहे ती अत्यंत सावधान अशा प्रकारची आहे. कुणाला असणारं पाणी कमी पडले, कुणाला असणारं काय कमी पडले, या सगळ्या गोष्टीचं असणारं जी काळजी घ्यायचं काम आहे ते सुमेधा माता त्या ठिकाणी उभा राहून घेऊ लागली आहे. सुमेधा स्वय कुणा व्यक्ती चारी मुक्ती स्वय राबते जे जे ज्याचे मनोगते ते ते देते त्या ठाई. आणि अशा प्रकारे ज्या सुमेधा माता आहेत त्या सुमेधा मातेच्या हाताखाली चारही मुक्ती असणारं काम करण्यासाठी आहे. कारण सुमेधा म्हणजे ज्याची चांगली बुद्धी का त्याच्या हाताखाली चार मुक्ती नाही तर स्वतः भगवंत काम करीत असतात. आणि अशा प्रकारच्या चारही मुक्ती असणार सुमेधा माताने ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे सर्वांची मनोवृत्ती मनोपूर्ण असणारं काम करण्याचं काम ते सर्व करू लागले आहे. पहिल्या 9 जणी वाढत्या 14 जणी पूर्ण करत्या जे पंक्तीस श्रीराम भोगता तेथे अतृप्तता सेना. आणि आता या ठिकाणी अत्यंत गूढ अशा प्रकारची मूवी असणारा नारबाबा सांगू लागलेला आहे की पहिल्यांदा असणारं 9 जणी देणाऱ्या होत्या, बनविणाऱ्या होत्या. कोण होत्या? ज्या नवरस असणारे भक्ती आहेत, श्रवण मनन निधी ध्यासन सेवा अशा प्रकारच्या ज्या सर्व भक्ती आहेत त्या सर्व भक्तीने बनवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि वाढणाऱ्या जर कोण असतील तर या मुक्ती 4 मुक्ती अशा प्रकारच्या आहेत. आणि या 4 मुक्ती जर ज्याला वाढल्या तर तो असणारा भगवंत अशा प्रकारचा असणारा घेणारा असतो, असा असणारा त्या ठिकाणी नाव. एवं तृप्ताभ्यंतर देते स्वानंद उद्गार स्वानंदे कुंदले जेवनार श्रीरामचंद्र निज भोक्ता. आणि अशा प्रकारे असणाऱ्या सर्व गोष्टींनी सर्वांच्या असणाऱ्या मनतृप्ती झालेली आहे, शरीर तृप्ती झालेली आहे. आणि खाल्ल्यानंतर सर्वजण असणारे अत्यंत आनंदाचे ढेकर असणारे त्या ठिकाणी देऊ लागलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्र त्या सर्व गोष्टींचा भोगता आहे अशा प्रकारे असणारे भोग लागलेले आहे. सुमेधा सावधान वाढे राजे झाले निज परवडे ब्राह्मण तृप्ती झाली गाडे गोत्रे बुडी डिलावी. आणि अशा प्रकारे असणाऱ्या आता ज्या सुमेधा माता आहेत त्या सुमेधा मातेने सर्वांना असणार मनपूर्वक खाऊ घातलेला आहे. अत्यंत त्यांना असणार फार काही काही ब्राह्मण लोकांनी असणार आपले जे काष्ट आहेत ते ढिले केले पण असणार जेवायला सोडलं नाही तरी असणार त्याची तृप्तता करण्याचं काम जे आहे ते मातेने केलेलं आहे. तृप्ती झाली सगळे का उष्टावणी रघुकुळ टिळका राम नामी निज मुद्रिका हाई देखा ठेविले. आणि अशा प्रकारे असणारा सर्व जे काही आता त्या ठिकाणी जेवायला बसले होते ते सगळं असणारे तृप्त झालेले आहेत. प्रभू रामचंद्राचं जे केलं जेवण त्या ठिकाणी राहिलं आहे आणि ते देखील तृप्त अशा प्रकारचे झालेले आहेत. परंतु प्रभू रामचंद्र जेवत असताना प्रभू रामचंद्राच्या हातात जी अंगठी होती ती असणार राम नावाची त्या ठिकाणी ताटापाशी ठेवलेली सुमेधा मातेने पाहिलेली आहे. श्रीराम नाम मुद्रा देखता उल्हास सुमेधेचा चित्ता चरणी लागली रघुनाथा लाज सर्वथा विसरली. आणि ज्या वेळेस सुमेधा मातेने असताना ती अंगठी पाहिल्या बरोबर असणार तिच्यावर प्रभू रामचंद्राचं नाव असणार श्री राम अशा प्रकारचं लिहिलेलं होतं. मग त्या सुमेधा मातेने असणारा साष्टांग धन्वतच असणारा प्रभू रामचंद्रांना घातलेला. संतोषोनी रघुपती सुमन माळा किस देते हर्षण समायती जगते सीता सती सभाग्य. आणि अशा प्रकारे असताना ज्या वेळेस त्या सुमेधा मातेने दर्शन घेतलं
नेमकं त्याच वेळेस असणार जो काही आपल्या गळ्यातील हार होता तो हारच असणारा प्रभू रामचंद्राने सुमेधा मातेला दिलेला आहे आणि त्याच्यामुळं सुमेधा मातेला अत्यंत आनंदित झाले. जे जे विले श्रीराम पंक्ती ते संसाराच वते श्रीराम नामे सुखी रंगते विडे शोभती सुरंग. आणि अशा प्रकारे जे असणारे प्रभू रामचंद्राच्या पंक्तीला जेवलेले आहेत ते असणारा निश्चितच संसाराला मुकलेले आहेत आणि ते मुक्त होऊन असणारा कोणत्या तरी एका मुक्तीला सायुज्यता मुक्तीला असणारा प्राप्त झालेले आहे आणि अशा प्रकारचं जेवण असणारं करून अत्यंत सगळेजण तृप्त झालेले. फोड फोडोनी फळाशा शांती पक्वन पानाची दशा वासना शिरा काढून निशेषा तांबूल परेशा श्रीरामा. आणि आता प्रभू रामचंद्राला पान देऊ लागले. पान देत असताना त्या ठिकाणी कठीणपणा जो सुपारीमध्ये असतो त्याला असताना कापरून अत्यंत त्याचा कठीणपणा नाहीसा करण्याचं काम केलं आहे आणि परिपक्व अशा प्रकारचं जे काही पान आहे ते विवेक रूपी पान घेतलं आणि त्यामध्ये असणारं त्या ठिकाणी जो काही चुना आहे तो चुना हा अत्यंत चांगला अशा प्रकारचा लागला आहे. अहम जाळून या कठीण पाना स्वम गाळे काढीला शुद्ध चुना लागोनी शांती परिपक्व पाना श्रीराम वदना सुस्वाद. आणि अशा प्रकारे विषय वाचण्याचा जो काही देठ आहे देठ त्या ठिकाणी मोडून टाकलेला आहे आणि मोडून टाकून अत्यंत सोहम रूपी चुना जो आहे तो चुना असणारा विवेक रूपी पानाला त्या ठिकाणी लावलेला आहे शांती रूपी पानाला लावलेला आहे आणि अशा प्रकारचं पान त्या ठिकाणी बनवून राहिलेलं आहे. सर्व साराचे निज सार तोची सेविती खदीर सार श्रीराममुखी रंगाकार आदरी सदर शोभत. आणि अशा प्रकारचं जे प्रभू रामचंद्रांना पान देऊ राहिले ते सगळ्या दादा सगळं जरी पान बनले तरी असणारं काटाशिवाय काही तुटून नाही. तेच असणार सगळ्या साराचं सार जो काट आहे तो असणारा त्याच्यात टाकला आणि टाकल्यानंतर प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेस खायला दिलं त्यावेळेस प्रभू रामचंद्रांचे जे काही ओठ आहेत ते अत्यंत लालभंग अशा प्रकारचे दिसू राहिले आहेत आणि त्यामुळे ते अत्यंत शोभा विमान जे वाटू लागले. श्रीराम प्रसाद हाता येता सुमेधाला हे उल्हासता स्वे सिद्धेच्या हाती देता तिने माता वंदिरी. आणि अशा प्रकारे ज्या सुमेधा माता आहेत त्या सुमेधा माताला प्रभू रामचंद्राने जी काही खाली अंगठी होती ती अंगठीच प्रदान केली होती आणि ती अंगठी दिल्यामुळे असणाऱ्या सुमेधा माता अत्यंत आनंदित झालेल्या होत्या. त्या सीतामाईकडे गेल्या आणि सीतामाईकडे गेल्यानंतर तीच अंगठी असणारी त्या सीतामाईला दिली. सीतामाईला दिल्याबरोबर सीतामाईने असणार तिचं नमस्कार करून असणार दर्शन केलेलं आहे. वंदुर्या श्रीरामचंद्रा हृदय धरली राम मुद्रा प्रसाद सेविता ते भद्रा नरा नरेंद्रा विपुरांगे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या ज्या सीतामाईला अंगठी दिलेली आहे ते अंगठी असणारं दर्शन त्या सीतामाईने घेतलं आणि सीतामाईने त्या अंगठीचं दर्शन घेतल्याबरोबर भद्र म्हणजे अत्यंत असणारा शुभ अशा प्रकारचा तो शकुन आहे आणि तोच असणारा इथून पुढचे जे कार्य आहे सगळ्यात महत्वाचं जर कार्य करणार कोण असेल तर ती अंगठी असणार त्या ठिकाणी करणार आहे असं असणारा ग्रंथ. श्रीरामाच्या निज दिप्ते उदयास्त नाठवते उपाध्ये राया ते सांगते उदया गबसती येऊ पाये. आणि अशा प्रकारे असा असणारा सांज वेळेला हे काही जेवणाची स्थिती चालू होती आणि पुन्हा असणारा हे जेवता जेवता उशीर झालेला असणारा त्याच्यामुळं जे काही उदय अस्त जे आहे उगवायचं सूर्याला उगवायचं आणि मावळायचं कार्य हे देखील प्रभू रामचंद्राच्या सहमतीने होत असतं. म्हणून असणार त्या ठिकाणी राजे बोलू लागले आणि ऋषी बोलू लागले की आता असणार सूर्य उगवण्याची वेळ होऊ लागली आहे असं असणार त्या ठिकाणी सांगितले. मांडवा चाला लवडस वाडे आधी प्रतिष्ठावी घडी दशरथ निज निरवडे फळ तातडिया नावे. आणि अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी सर्व आता जे काही जेवायचं वगैरे राहिलेलं आहे आणि इथून पुढचं आता जे काही कार्य आहे ते असणार आता इथून पुढे असणारं जे काही भेटीचं असणारं काम करायचं आहे किंवा जे काही कार्य राहिलेलं आहे ते उरकण्यासाठी राजा दशरथ त्या ठिकाणी सज्ज झालेले आहे. एका जनार्दना शरण झाले रुकवत संपूर्ण पुढे सीतापाने ग्रहण सावधान अवधान. बाबा असणार जनार्दन स्वामीला आपल्या गुरुला शरण जाऊन सांगू लागले आहे की आता असणार रुकवताचं या ठिकाणी आख्यान झालेलं आहे आणि उद्या असणार सीतामाईचं
जे काही लग्न आहे प्रभू रामचंद्राचं लग्न या असणार उद्याच्या अध्यायामध्ये होणार आहे. स्वस्ति श्री भागवत रामायणे बालकांडे एकादश